तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे IND द मराठी ब्लॉगर. तर मित्रांनो, पहिल्या ब्लॉगला तुम्ही जसं प्रेम दिलं, जसं सपोर्ट दिलं, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि ह्याही ब्लॉगला तुम्ही नक्कीच प्रेम देशाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. तर मागं बसलाय, लाईट दाखव रे ते हा, तर मागं बसलाय ओंकार आणि हा शुभम. याला तुम्ही आपण त्या देवीच्या ब्लॉग मध्ये गेलतो तेव्हा बघितला असं. आणि हा आपला पैलवान. तर आपण चाललोय ब्रिजा मधून, कुठे चाललोय आपण? निघोज. हा, तर आपण चाललोय निघोजला. ऍक्च्युली तिथं यात्रा आहे खूप मोठी आणि आम्ही संध्याकाळचं चाललोय. हा, घागर निघते कुंडातून, तर ती बघायला चाललोय. 2 गाड्या आहेत, इकडे गाडी पुढे. तर चाललोय. तर बघू, जेवढं शक्य होईल तुम्हाला दाखवतं तेवढं दाखवन मी. आणि तुम्ही नक्कीच, तुम्हाला नक्कीच आवडेल हा पण ब्लॉग. तर चला जाऊया निघोजला. बोला, लाईक शेअर सबस्क्राईब काहीतरी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. We'll go, finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest, echoing around these walls, fighting to create. आम्ही इकडे आलेले आता मळगंगा देवस्थानाकडे. तर जाऊया आतमध्ये. माझ्या मते जो मेन कार्यक्रम आहे तो झाला असं वाटते मला, कारण की सगळेच लोक चाललेत, आम्हाला उशीर झाला. तर चला. मगाशी मागच्या लाईटला मगाशी हा ओंकार नव्हता आणि प्रतीक नव्हता. तर चला बघूया काय बघायला भेटते. एन्जॉय करू, तेवढंच तुम्हाला दाखवतो मी. जाऊया आतमध्ये.
तिकडे त्या पाया घेऊन जायची. घेऊन नाही यायची लोक स्वतः करायची बांधली पाणी हा काय सगळं देवीचं आहे काय? देवीचं आहे ना सगळं. लोकांनी जोडून येतो आपण लेट आलो. तर मित्रांनो फायनली आपला ब्लॉग इथेच संपते. सुरुवात पण गाडीतूनच झाली होती, शेवट पण गाडीतच होते, कारण की तिथं खूप गर्दी होती, काय बोलताच नसतं आलं मला. आणि जशी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे तसंच आहे हे पण, की देवीचं काठ्या नाचवायला आणतात, देवीची पालखी असते आणि जे कुंडात दाखवलं तुम्हाला तर घागर जी वर येते. ॲक्च्युली जेव्हा आधीच्या काळात म्हणजे खूप जुन्या काळात आहे ना घागर वर यायची, पण आता असं म्हणजे पंडित लोक जे असतात ना तेच आणून ठेवतात, तर ते हळूहळू लुप्त होत चालले. पण तीच आपली परंपरा जागृत ठेवण्यासाठी आपलेच लोक खूप प्रयत्न करतात. तर तेच बघण्यासाठी आज मी आलो होतो, पहिल्यांदा बघितलं होतं कसं असतं काय असतं, खूप मजा आली. तुम्ही सुद्धा एकदा इकडे या निघोजला मळगंगा देवस्थानला, तर खूप भारी आहे आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. ॲक्च्युली रात्र होती त्यामुळं जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय तेवढं नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. तर चला आपला ब्लॉग इथेच संपतोय.
तोपर्यंत तुम्ही चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.